1 मिनिट आपलं मार्केट आलेलं आहे. आपल्याला जिथे एंट्री घ्यायची तिथं 1 मिनिट थांबा. एंट्री ह्या झोन मार्क केला होता, तिचं मार्केट आलेलं आहे. चला पुट साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, कारण मार्केट इथे रेजिस्टन्सहून एक सेल साईड जाण्याचा प्रयत्न करेल. चला एंट्री झालेली आहे. ओके, सेल साईड एंट्री झालेली आहे. याचा जे एस-एल राहील तो एस-एल इथे राहील. हा मार्क केलेला आहे एस-एल 31 पॉईंटचा. इथे एंट्री झालेली आहे एक्झॅक्ट आपली. आणि याचं जे टार्गेट राहील ते टार्गेट राहील इथून 1.1:5. ओके, तर चला बघूया. सध्या आपण ₹91 लॉस पाहिलेला आहे. याच्यामध्ये हायेस्ट लॉस ₹91 पाहिलेला आहे. आता हे कट करून टाकतो. या ट्रेडची जी एंट्री झाली आहे ती या कॅन्डलवर झाली आहे 10:53. आता 10:53 पासून 15 मिनिटं मोजा, कारण 15 मिनिटानंतर आपण हा ट्रेड एक्झिट करणार आहे. काय पण असो, आता हे जे झोन मार्क केला होता याच्यासाठी केला होता की या लेवलवर आल्यावर मी एंट्री घेईल. तर हा झोनचं जे मागचं रिझन आहे 1 आवर टाईम फ्रेमवर 1 आवर टाईम फ्रेमवर 1 आवर टाईम फ्रेमवर मार्केटने इथून हाच सपोर्ट ब्रेक करून मार्केट इथपर्यंत गेलं होतं. तर इथं येऊन मार्केट एक रेजिस्टन्स घेईल आणि थोडी का होईना डाऊन साईड एक मूव्हमेंट करेल, अशा हिशोबाने हा ट्रेड प्लॅन केलेला आहे. तर चला बघूया काय होते काय नाही. 1 मिनिट चार्टवर आपण शिफ्ट होऊया. इथं पण 1 मिनिटवर शिफ्ट होऊया. हां, तर ज्या झोनमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची त्या झोनमध्ये तर आपण एंट्री घेतलेली. आता हे काढून टाकतो इथून, हे पण काढून टाकतो. आता हे जे कॉलमध्ये एंट्री घेतली म्हणून इथं हायलाईट होतं आहे आणि इथे एक मार्क करतो डाऊन साईडला, म्हणजे इथं आल्याच्यानंतर एक्झिट करायला सोपं. चला आता, आणि हे आपलं जे आहे ते पुट जे आपण ट्रेड घेतला आहे तो. तर याच्यामध्ये बघूया की आता आपल्याला काय प्रॉफिट होतो की लॉस होतो. आणि 15 मिनिटचा जो आपला रूल आहे तो आहेच आहे. म्हणजे 15 मिनिटनंतर मार्केट कुठे आहे असं आपण त्याला एक्झिट करून टाकणार आहे. तर ज्या एंट्री कोणत्या कॅन्डलवर घेतली आहे, तर या कॅन्डलवर एंट्री घेतली तर 10:53. ठीक आहे, 10:53 आणि याच्यामध्ये 10 मिनिटं ॲड करा. 10:53 नंतर 11:03 आणि 5 मिनिटं अजून ॲड करा. 11:08ला हा ट्रेड एक्झिट केला जाईल. काही पण याचा रिझल्ट असो. ठीक आहे, जर त्याच्या आत मार्केट स्टॉप लॉस झालं तर स्टॉप लॉसवर एक्झिट होईल. जर त्याच्या आत टार्गेट झालं तर मार्केट टार्गेटवर एक्झिट होईल. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. याच्यामागचं सिंपल लॉजिक आहे की मार्केट एका रेजिस्टन्सवर येते आणि त्या रेजिस्टन्सहून सेल होते, बस. याच्यासाठी दुसरं काही असं वेगळं लॉजिक नाही आहे. तर सिंपल तेवढंच लॉजिक यूज केलं. तर चला बघूया मार्केट आपल्याला या ट्रेडमध्ये प्रॉफिट देतं की लॉस देतं. की आपला प्रत्येक दिवस जो असणार आहे तो वेगळा असणार आहे. प्रत्येक दिवस वेगळा असणार आहे. प्रत्येक दिवस वेगळा असणार आहे याचं मीनिंग एवढंच आहे की मागचे जे पण आपण करत येतोय त्याचा आणि आजच्या आपल्या प्रेझेंट डेशी काही संबंध नाही. फक्त एकच संबंध आहे की आपण जी रोज प्रॅक्टिस करतोय, ती प्रॅक्टिस एक तर आपली मजबूत बनते आणि दुसरं म्हणजे असं नाही की काल या अशा टाईपच्या मार्क स्ट्रक्चरवर एंट्री घेतली, तर आज सेम तसं झालं तर एस-एल होईल किंवा टार्गेट होईल, ते नाही. याच्यामध्ये एवढंच आहे की बार एकच गोष्ट रिपीट करून आपली जी प्रॅक्टिस आहे ती एकदम परफेक्ट होत चालते. आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, मागच्या दिवसाचा करंट डेशी काही संबंध नाही आहे. कारण काल ट्रेड करणारे लोकांची मेंटॅलिटी काय होती, काय नाही, ती आजच्या दिवशी मॅटर करत नाही आहे. कदाचित काल तिथं मॅक्सिमम लोकांना बाय वाटलं असेल, तर तिथून मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करून ब्रेकआउट दिला असेल. आज तसंच होईल याचं काही नाही. त्याच्यामुळं आपले जे रूल्स ठरलेले आहेत, की बाबा आपण जे काही ठरवून येतो, तर त्याच्यावर स्टिक राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी एवढंच म्हणेल, की बायस व्हायचं नाही आपल्याला. बायस व्हायचं नाही, ना की मागच्या दिवसामुळं आपण आजच्या दिवसाचं जे डिसिजन आहे, ते चेंज करून बायस होऊन ते चेंज नाही करायचं इन शॉर्ट. कारण आपण जर ठरवलं की यार काल या असंच ठिकाणचं मार्केट होतं आणि त्यानंतर ब्रेकआउट दिलं, खूप स्ट्राँग रेजिस्टन्स असून पण. पण तिथं मॅक्सिमम लोकांचा व्ह्यू झाला असेल की इथून रेजिस्टन्स ब्रेक होईल किंवा हे असं. तर झालं असेल कदाचित आज तेवढ्या लोकांचा व्ह्यू नाही. तर मागची जी झालेली गोष्ट किंवा काल जी झालेली किंवा त्याच्या आधी झालेली गोष्ट आजच्या दिवसाचा काही संबंध नाही. प्रत्येक दिवस नवीन असणार आहे. प्रत्येक दिवसाचं वेगळं असणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक दिवशी एक गोष्ट सेम असू शकते की आपण आपले डिसिजन बदलले दिवसानुसार तर आपण कदाचित अजून मागे जाऊ, आपल्याला वेळ लागेल पुढे यायला. तर त्याच्यामुळे आपले प्रत्येक दिवशी जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, जे डिसिप्लिन ठरवले बाबा रेजिस्टन्सला येऊ, ब्रेक करो का काय हो, मी तिथं येऊन सेल करणार आहे, बस सेल करणार आहे. सपोर्टला येऊ, तिथून येऊ, खाली जाऊ, काय रिस्पेक्ट करो की न करो, मी तिथे येऊन बाय करणार आहे. सिंपल. त्याच्यानंतर कधी मार्केट सपोर्टला ब्रेक करेल, कधी रेजिस्टन्सला ब्रेक करेल, हे होणारच आहे. त्याच्यामुळं त्या 2-4 वेळेस ज्या होण्याच्यामुळं आपण आपलं डिसिजन न बदलणे. तर मी तर तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतो, की आपल्याला बायस होणं नाहीये. बायस कशाबद्दल होणं नाहीये, की मागच्या गोष्टीवरून आज बायस होणं नाही, की हां, काल असं झालं तर मी आज असा डिसिजन घेतो. नाही. डिसिजन सेमच असणार आहे, जे आपण ठरवलेलं आहे. डिसिजन काही वेगळं राहणार नाही. डिसिजन इन द सेन्स जे रूल आहे ते सेमच आहे. डिसिप्लिन सेमच आहे. त्याच्यानंतर मार्केट कधी त्या रूलनुसार वर्क करेल, नाही करेल हे वेगळा भाग झाला. पण मी काल हे झाल्यामुळं आज असं करतो, हे कदापि न होणे. कारण हे असं झालं म्हणजे आपण आपण डायरेक्ट ट्रेडिंग नाही करत आहे. मग कारण ट्रेडिंगचा काही संबंध नाही आहे. आपण जस्ट नॉर्मल येतोय आणि काही पण म्हणजे जस्ट करतोय. ट्रेडिंग नाही करत आहे एवढं मला सांगायचं आहे. दुसरं काय करतात, दुसरं काय म्हणतात त्याला ते नाही माहिती. पण ट्रेडिंग नाही करत आहे. त्याच्यामुळं आपल्याला मेन इथं गोष्ट लक्षात ठेवणे की आपल्याला बायस होणं नाहीये.
ध्यानात आणून त्याचं असं विचार करून, की यार असं झालं होतं, तसं झालं होतं, मग आज पण तसं होईल का? हे होईल का? हे बिलकुल आपल्या डोक्यात आणणं नाहीये. कारण ह्या गोष्टीचा इथं काही संबंध नाहीये. जर तुम्ही तसं लावसाल, तर बापरे! अजून भयानक आहे. म्हणजे विचारच नाही करू शकत, की किती गोष्टी तुम्हाला वेगळ्या होतील. कारण तुम्ही रोज परेशान होऊन जासाल, की बाबा यार काल तर ब्रेक केलं, तर मग आज काहून करेना? आज तर केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं. हे तुम्ही याचे प्रश्न म्हणजे हे तुमच्या डोक्यात फिरत राहील कन्फ्युजन आणि हे कधी सॉल्व्ह होणारच नाही. त्याच्यामुळे बेटर एकच आहे, की मार्केट त्याच्यानुसार चालणारच आहे. जसं आज त्यांना वाटलं ब्रेकआउट करायचं तर ब्रेकआउट करतील. आज वाटलं की नाही रेजिस्टन्स घेऊन खाली जायचं तर खाली. त्याच्यामुळे त्यांच्यावर नाही जायचं. आपण आपल्या याच्यावरच किती कायम राहतो. आपले जे रूल्स एंड रेग्युलेशन जे आपल्याला दिलेले आहेत, आपण त्याच्यावर किती फिक्स आहे, हे इथं मॅटर करतं. बाकी बाकी गोष्टी तर मार्केट तर कधी ब्रेकआउट देईल, कधी ब्रेक म्हणजे ते तर चालूच राहणार आहे. तर मला इथे एकच सांगायचं की कालच्या झालेल्या गोष्टीवरून आज आपण त्या गोष्टीला कालच्या गोष्टीवरून इन्फ्लुअन्स न होऊन आज डिसिजन न चेंज करणे. आज आपल्या सेटअपनुसार जर ट्रेड बनत असेल, काही पण असो जे तुम्ही ठरवलेले आहेत, आपले सेटअप फिक्स करायला आपण जी प्रॅक्टिस करतोय बऱ्याच दिवसापासून, ते जे सेटअप आहेत, त्या सेटअपनुसारच ट्रेड घेतला जाईल. बाकी मार्केटनं त्या सेटअपनुसार चालो की न चालो, हे मार्केटची मर्जी. त्याला आपण काहीच नाही करू शकत. हां, याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी येते, की ती आपल्याला या गोष्टीवर टिकू देत नाही. ती म्हणजे एक मार्केटचा नॉईज. नॉईज म्हणजे इन शॉर्ट जसं मार्केट एकदम नॉईज इन द शॉर्ट्स की जे पण आपल्या आसपास आहे, जसं कोणी बाय करतंय, कोणी सेल करतंय, कोणी YouTube पाहून बाय करतंय, कोणी Telegramवर पाहून सेल करतंय. हे एक काइंड ऑफ बाजूचा नॉईज आहे, जो आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतोय आपल्याला एंट्री घेण्यापासून, जे आपल्या सेटअपवर आहे. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर ह्या गोष्टीमुळं आपण कदाचित आपले जे मेन रूल आहे ते फॉलो नाही करू शकू लागलो किंवा आपण बायस होऊ लागलो. तर त्याच्यामुळं जर बायस व्हायचं नाहीये, तर आपल्याला मेन एक गोष्ट इथं फॉलो करणे, की आपल्याला हे जे आसपासचा जो शोर आहे आपला, जे अननेसेसरी आपण क्रिएट करून ठेवला. की YouTubeला बघून कोणता यूट्यूबर काय एंट्री देतोय, ते एक. त्याच्यानंतर Telegramवर काय येतीये किंवा कोणी आपला मित्र काही आपल्याला सजेस्ट करतंय का? तर हे जे आसपासचा जे आपला नॉईज आहे, तर ह्यो नॉईजच आपल्याला ह्या गोष्टीपासून म्हणजे दूर जाऊ देत नाही. जसं बायस होण्यापासून. जर आपण आपलं स्वतःचंच ठरवलं, की बाबा काही पण हो, मी माझे रूल ठरवलेत. मला ना कोणाचं डिसिजन पाहिजे, की इथं काय करणं काय नाही. ना मला कोणाचं कॉल, पुट, टिप जे असतं ते नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. मी माझे ठरवणार, मी माझे काय रूल बनवले, मी माझे काय डिसिप्लिन आहे, त्याच्यानुसार मी ट्रेड करेल, ते कधी वर्क करेल ना करेल. हे जर लाँग टर्म केलं तर एक विश्वास जनरेट होईल. एक ट्रस्ट जनरेट होईल आपल्या सिस्टमवर, की हां, यार मी असं 10 वेळेस केलं, 15 वेळेस केलं किंवा 30 वेळेस केलं, तर हे असं होतं. पण जर असं लोकांचं ऐकून आपण असं करत असेल, तर आपण कधी आपल्यावर विश्वासच नाही जनरेट करू शकणार, की हां, यार मी ट्रेडिंग करतोय, पण कधी तुम्हाला एकट्याला करायचं असेल किंवा कधी तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही ते करू शकणार नाही. त्याच्यामुळं हे जे होतं आपल्यासोबत, की आपण जे बायस होतो, तर त्याच्या मागचं मेन रिझन हे की कुठं ना कुठं ते नॉईज आसपास चालू आहे आपल्या आणि त्या नॉईजमुळे आपण इन्फ्लुअन्स होतोय आणि त्या इन्फ्लुअन्समुळेच आपलं दिमाग आपल्या रूल्सवर काम नाही करत. आपण बाजूला बघतो, की यार हां, त्याचा ट्रेड काम करतोय. चला इथं त्याने 2 ट्रेड दिले, त्याचं परफेक्ट झालं, मी त्याला हे जे होतंय, हेच आपल्याला कुठं ना कुठं या गोष्टीपासून म्हणजे आपल्या रूल्सवर टिकू देत नाहीये. याचं मेन कारण हेच आहे. तर मी एवढंच म्हणेल, की ट्राय करा, की आपले जे रूल्स आहेत, डिसिप्लिन आहे त्याच्यावर राहण्याचा, ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. हळू प्रयत्न केले तर एक दिवस ते नक्कीच आपण त्याला मास्टर करू, प्रॅक्टिस करू. एक दिवस ते नक्कीच आपल्याला त्याच्याशी फॅमिलिअर होऊन आपण आसपासचं सगळं बंद होऊन जाईल आणि आपल्याला जे काय करायचंय आपण त्याच्यावर काम करू आणि ते वर्क करेल. बस. जर आपण आपल्या याच्यावर कधीच सुरुवात पण नाही केली, आपण 4 वर्षापासून, 5 वर्षापासून नुसतं लोकांचं ऐकूनच करत असेल, तर आपल्याला स्वतःचा एक्सपिरियन्स 0 आहे. स्वतःचाच काय पुरा ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स 0 आहे. कारण ते सगळं तुम्ही जे बी करताय ते तुमचं मनाने काहीच करत नाही. तुमच्या ह्याच्यावर काहीच नाही करत. तुम्हाला अजूनही जर ट्रेड करायला लावलं तर तुम्हाला तेवढा विश्वास नाही राहणार आहे. कारण तुम्ही ती केलीच नाही. तुम्ही ऐकून करताय तर तुम्हाला काही माहीतच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीये, स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, जोपर्यंत स्वतः तुमचं माइंड येत नाही, की हां, तुम्ही थोडे कष्ट घ्या ना एनालिसिस करण्यात, थोडंसं रूल्स फॉलो करण्यात डिफिकल्ट जातं, तर कष्ट घ्या. काय थोडं कधी मन आपल्याला एकदम सतवतं, की नाही असं करू, तसं करू, की यार मी असं होतो. रोका, थांबवा त्याला. काय प्रॉब्लेम आहे? 1-2 दिवस प्रयत्न तर करून पाहिला ना आपण थांबवून त्याला, तर ते ऑटोमॅटिक थोडं म्हणजे असं एकदम नाही, की मी आता असं एकदम करसाल तर काहीच होणार नाही. हळू प्रयत्न करा, की त्याला आपल्या बाजूला आणण्याचा. जसं-जसं ते आपल्या बाजूला येत राहील आपलं मन. कारण आपलं मनच आपल्याला सुचवलं, की झाला विषय. तर त्याला हळू आणण्याचा प्रयत्न करा. रोज थोडं. एकदा ही गोष्ट बार-बार 1 हप्ता जरी झाली ना पहिले, तर ती बरोबर 1 महिना करवते आणि 1 महिना करवली ना, तर ती 6 महिने करवली आणि 6 महिने करवले तर 1 वर्ष करवली. हे रूल आहे. त्याच्यामुळं थोडं का होईना प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे त्या गोष्टीची आणि ती गोष्ट हळू-हळूच आपल्या साइडनं काम करायला लागेल. या ट्रेडमध्ये अजून आपल्याकडे 3 मिनिट आहेत जे आपल्याला होल्ड करायचं आहे. 3 मिनिटमध्ये काय होतं, काय नाही चला बघूया. जर 3 मिनिटमध्ये कुठं पण असो मार्केट त्यानुसार एक्झिट केलं जाईल. बघितलं जाणार नाही की टार्गेटकडे जाते की स्टॉप लॉसकडे जाते. रूलनुसार एक्झिट होईल. तर सध्या मार्केट जे आहे ते आपल्या घेतलेल्या ॲव्हरेज प्राईसवर आहे.
तर आज थोडं मॅजिक बघू शकता तुम्ही. इथं जे मार्केट घेतलं एंट्रीपासून थोडंफार का होईना भरपूर वरती आहे आणि जर इकडं ऑप्शनमध्ये बघत असाल तर कॉस्ट टू कॉस्ट दाखवतंय. तर हेच मॅजिक आहे. कधी-कधी इथं एवढ्याच फरकावर भरपूर सारं दाखवते लॉस आणि आज तेवढ्याच म्हणजे फरकावर कॉस्ट टू कॉस्ट दाखवते. त्याला मॅक्सिमम लॉस ₹45 पाहिलेला आहे. ₹45 पाहिला आहे. त्याच्यानंतर ₹42-45 चालू आहे. चला अजून 2 मिनिटं आहे त्याच्यामध्ये 48-58 2 मिनिटं आहेत अजून आपल्या याच्यामध्ये स्टे करायला. 61 2 मिनिटानंतर हा ट्रेड एक्झिट होईल. कुठं पण असो मार्केट कारण आपला टाईम एसएलचा रूल लागू होतोय आणि त्यानुसार आपण हा ट्रेड एक्झिट करणार आहे. तर अजून मार्केट घेतलेल्या प्राईसवरच फिरतंय. तर बघूया काय एक 2 मिनिटं आहेत आपल्याकडं. 11 वाजून 6 मिनिटं झालेत. 11 वाजून 8 मिनिटं जेव्हा होतील आता हा ट्रेड आपण एक्झिट करून टाकूया. मॅक्सिमम लॉस 74-87 बघितलेला आहे. मॅक्सिमम लॉस 74-87 बघितलेलं आहे. 74 आणि 87 बघितलेलं आहे. 74 आणि 87 बघितलेलं आहे. चला अजून तर मार्केट तिथंच आहे. 74-87 मॅक्सिमम लॉस बघितलेला आहे. हे लॉस जे बघतोय आपण हे याच्यासाठी बघतोय की आता आपला जे 30 पॉईंटचं एस-एल आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम एक लॉटमध्ये किती लॉस होतो आणि किती नाही याच्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी हे आपण मार्क करतोय, नोट करतोय की हा आपला एवढा याच्यामध्ये एवढा लॉस होतोय, तेवढा लॉस होतोय. ते आपल्याला हेल्प करेल की किती लॉट घ्यायचेत. आपल्याला जेव्हा एस-एल 30 पॉईंटच्या वरती जातो, 25 पॉईंटच्या वरती जातो, तर तुम्ही आता जसं बघू शकता इथं कधी-कधी एवढ्या 7-8 पॉईंटवरच इकडं मार्केट चांगला लॉस दाखवतं. पण आज तेवढा नाही दाखवत आहे. तर तेच मॅटर करतं ना, की आपण हे सगळं रोज ॲनालिसिस करून, चेक करून, की आपला लॉस किती आहे, काय आहे, तर तेच आपल्याला एंट्री घ्यायला मदत करतं. जर आपण रोज सेमच असं लॉट ट्रेड करायलो, तर स्टॉप लॉसनुसार आपल्याला ते लॉस सेम होणार नाही. पण आपली रिस्क तर सेम आहे ना. मग असंच आपण रिस्क सेम असणं महत्त्वाचं आहे. कारण आपला लॉस जेव्हा लिमिटमध्ये आहे, तर आपला माइंड वर्क करते. तर लॉस लिमिटच्या बाहेर गेलं, तर माइंड वर्क करणं बंद होते. वर्क करणं बंद झालं, तर मग ट्रेडिंग नाही, मग दुसरंच काहीतरी होतंय. तर त्याच्यामुळं काही पण हो, भलेही प्रॉफिट हो न हो, लॉस लिमिटमध्ये हो, तेच एक मेन गोष्ट आहे इथं. जेव्हा लॉस लिमिटमध्ये व्हायला लागला ना, चला 10-8 झालेत, सॉरी 11-8 झाले, हा ट्रेड मी एक्झिट करतोय. आता 11-8 झालेत, हा ट्रेड एक्झिट केलेला आहे. तर बघूया एकदा. हां, बघा आजचं आपलं जे पण आहे ते कॉस्ट टू कॉस्ट ₹68 आहे. तर काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम आरामात चालू आहे. जेव्हा येईल, आपले दिवस पण येतील, हे बार-बार होणार आहे आपल्यासोबत. त्याच्यामुळंच हे ऑप्शन बाईंग टफ आहे आणि जनरली लोकांना इथं हे पाहिजे, की हां, एकदम रॉकेट पाहिजे किंवा असं इन्स्टंट पाहिजे. तर इथे इन्स्टंटवाला गेम नाहीच आहे. तेच समजून ही गोष्ट चालू आहे. इन्स्टंटमध्ये गेलो तर मग काय, मग तर काही सांगता नाही येत. आता आपण आपल्या एंट्रीचा वेट करून तिथे एंट्री केली आहे आणि त्याच्यानुसार मार्केट नाही वर्क केलं. इट्स ओके. आज नाही तर उद्या करेल. तुमचा काय ट्रेडचा आज रिझल्ट आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय श्रीकृष्ण. राधे राधे.